नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्वारगेट बस आगाराला भेट दिली. तसेच जिथे बलात्काराची घटना घडली त्या परिसराची पाहणीही केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी बातचीत केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या, सरकारची आकडेवारी सांगते की गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्यानं महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही वाढलंय. 2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबर गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. तिच्याबरोबर सुरक्षेसाठी गणवेशातील पोलीस कर्मचारी होता, तरी देखील टवाळखोरांच्या टोळीने अशी हिंमत केली. पुढे त्या म्हणाल्या, जे घडत आहे ते अतिशय धक्कादायक, दुर्दैवी व वाईट आहे. मी या घटनेचा निषेध करते. माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या सहकार्यानं बावधन कोथरूड सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 1 आणि 2 मार्च रोजी दिग्गज कलाकारांच्या गायन वादनाने बावधन आणि कोथरूडकर भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवरकर, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ, ज्येष्ठ विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित SB पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीनं युवोत्सव 2025 अंतर्गत 3 दिवसांची क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण 145 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. श्री मार्तंड देवस्थान राष्ट्रहित सेवा ट्रस्ट बारामती, बुधराणी हॉस्पिटल पुणे आणि सर परशुराम महाविद्यालय पुणे यांच्या विशेष सहकार्यानं खंडोबा मंदिर बालद्वारी येथे भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. यामध्ये स्त्रीरोग, रक्तदाब, शुगर, हाडांची तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधेही वाटप करण्यात आली. यावेळी देवस्थानच्या वतीनं विश्वस्त मंगेश घोणे यांच्या हस्ते डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय. गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्यानं पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई कृष्णा सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जवळपास महिनाभर उलटूनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बाबतीत प्रशांत कोरटकर यांनी वादग्रस्त विधान केल्यानं शिवप्रेमींमध्ये आक्रमकता वाढली आहे. महापुरुषांविरोधातील अशा विधानांचा निषेध करत पुण्यातील शिवाजीनगर येथे SSPMS महाविद्यालयाच्या मैदानावर संभाजी ब्रिगेडनं आत्मक्लेश आंदोलन केलंय. शहरातील रस्त्यांवर 4000 बेवारस वाहने असून येत्या 15 दिवसांमध्ये येथील सर्व बेवारस वाहने हटवली जाणार आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानाच्या माध्यमातून गणेश पेठेतील दूधभट्टी चौकामध्ये बेवारस वाहने हटविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय. टाळकरी मुलीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 महिलांसह 4घांना न्यायाधीश KD शिरभाते यांनी 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी महिलांना शिक्षेसह प्रत्येकी 29,500 रुपये तसेच साथीदारांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. पुण्याच्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुळ गावात काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरून 6 दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला होता. संबंधित दरोडेखोर हे चिंचोशी गावात आणखीन एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी छापा टाकला असता दरोडेखोरांना पोलिसांवर कोयत्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि API प्रसन्न जराड जखमी झालेत. दरम्यान संरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला असून 3घांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं अटकेत असलेला गुंड गजा मारणे याला पुणे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी IT अभियंत्याला बेदम मारहाण केली होती.
भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले होते। गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मकोका लावण्यात आला। त्यानंतर गजा मारनेला आज म्हणजेच 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। मारणे याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। या बातमीसह इथेच थांबूयात। पुण्यातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट।